कपिलेश्वर देवस्थानच्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत असा मजकूर मोबाईलमध्ये डेथ नोट लिहून एका पुजाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या कपिलेश्वर रोडवरील घरात घडली। सिद्धांत पुजारी वय 27 असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे। मी गेल्यानंतर वर देव मिळाला तर ज्यांनी मला त्रास दिला त्यांना देवा करून मार खायला लावीत। आजी मेल्यावर मटण केले होते पण माझ्या तिथीच्या वेळी मटण करू नका, बाकी काहीही खायला करा, कुणी रडू नका, तुम्ही रडलात तर माझ्या आत्म्याला त्रास होईल असे त्याने मोबाईल डेथ नोटमध्ये लिहिलं आहे। मी मुलीसाठी मरत नाही, मोठेपणाचे जीवन जगता आलं नाही म्हणून मरत आहे। गणपती उत्सवाच्या काळात आत्महत्या करायची होती पण मोठ्या उत्साहात गणपती साजरा करून मग मरावे म्हणून पुढे ढकलले। आईला त्रास होऊ नये म्हणून वडिलांना सांगा। कपिलेश्वर देवळामध्ये पुजारी म्हणून काम करत होतो। 3 वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून मला देवळातून काढून टाकले। त्यानंतर माझे जीवन उद्ध्वस्त झाले। हे सर्व मी तोंडाने सांगायचे होते पण आता मेलोय, तुम्हीच वाचा असे त्याने डेथ नोट मध्ये लिहून ठेवलंय। 7 ವರ್ಷದ ಮೊದಲು ಒಂದು ಘಟನಾ ಆಗಿತ್ತು। ಕಪಿಲೇಶ್ವರ ಗುಡಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಗ ಸಿದ್ಧಾಂತ ರಾಮ ಪೂಜಾರಿ ಮೇಲೆ ಒಂದು ಆರೋಪ ಹಾಕಿದ್ದಿತ್ತು। ಏನನ್ ಕ್ಯಾಸ್ ಒಂದು ಹುಡುಗಿ ತಗೊಂಡು ಕುಂತಿದ್ದ, ಏನು ಕೆಟ್ಟ ಕೃತ ಮಾಡಿದ ನನ್ನ ಕ್ಯಾಸ್ ಆ ದೇವರಿಗೆ ಗುರುತು ನಾವು ನೋಡಿಲ್ಲ, ಅವ್ನು ಕೇಳಿಲ್ಲ ನಾ ಮತ್ತು ಆವಾಗಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಹೆಸರು ಕೆಟ್ಟ ಮಾಡಿದ್ದು 7 ವರ್ಷ ಮೊದಲು। ನಾವು 3 ವರ್ಷ ಆತ ನಾವು ಕಪಿಲೇಶ್ವರ ಗುಡಿ ಪೂಜಾ ಮಾಡ್ತೇವೆ। ನಮ್ದು ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯ ಒಳಗೆ ಬರ್ತೈತಿ। ಆ ಘಟನೆ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಮಾಡ್ಕೆ ಬಡ್ಯಾದಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕಿತ್ತು। ಆವಾಗಿಂದ ಅವ್ರು ಮಾನಸಿಕ ಮಾಡ್ಕೊಂಡಿತ್ತು। ಯಾರು ಮಾಡಿದ್ರು? ಆರೋಪ ಯಾರು ಹಾಕಿದ್ದಾರೆ? ಕಪಿಲೇಶ್ವರ ಗುಡಿ ಹೊರಗೆ ಯಾರು ತೆಗ್ದಾರ? ಈಗ ಹೊಸ ಯಾರು ಇದ್ದಾರ? ಅವ್ರ ಏನು ಹೆಸರೇನು ಗುರ್ತಿಲ್ಲ, ಖರೆ ಒಟ್ಟು ಹೊರಗೆ ತೆಗ್ದಾರ। ಈಗ ಯಾರು ನಿಮ್ಗ ವರ್ಗ ಯಾರು ತೆಗ್ದಾರ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಗುಡಿಯಾಗಿಂದ? ಈಗ 7 ವರ್ಷ ಮೊದಲು ಅವ್ರು ತೆಗ್ದಿತ್ತಿತ್ರಿ। ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ತೆಗ್ದಿ ಒಂದ್ ಬಡಿ ಕ್ಯಾಶಿ ನಮ್ಗೆ ಹೊರಗ್ ತೆಗ್ದಿದಾರ। ನಮ್ಗೇನ್ ಹೆಸರು ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತಾ? 800-1000 ಮಂದಿ ಬಂದ ಹೊಡಿದ ನನ್ಗೆ ಹೊಡೆದಿದ್ದ ಆ ದಿವಸ ರಾತ್ರಿನ। ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಯಾರ ಮೇಲೆ ಡೌಟ್ ಐತ್ರಿ? ಡೌಟ್ ಹೆಂಗ್ರಿ? 800 ಮಂದಿದಾಗ ಸರ್ ಇವ್ರಿಗೆ ಕೇಳಿಲ್ಲ ಕಿರಿಕಿರಿ ಅದ್ ನಾವು ನಮ್ದು ಇಷ್ಟೇ ಇಚ್ಛೆ ಐತ್ರಿ। ಅವ್ ಸುಸೈಡ್ ನೋಡುವಾಗ ಎಲ್ಲಾ ಬರ್ದಿದಾನ, ಅದ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಟ್ ಮಾಡಿ ನಮಗ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ರಿ। ಓಕೆ ಓಕೆ घटनास्थळी खडेबाजार पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला असून ही घटना खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।